भाजपचे युवा नगरसेवक सौरवजी लाड यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात। यातच पावसाळा आता जवळ आलेला आहे आणि याच पावसाळ्यामध्ये या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सौरव लाड यांच्या माध्यमातून छत्र्यांचं मोफत वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। एक छोटासा केक कापून वाढदिवसाची सुरुवात, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन, तसेच या कार्यक्रमानंतर खरं तर छत्र्यांचं वाटप मोफत केलं जाणार आहे। तसेच या ठिकाणी समाज भूषण पुरस्कार प्राप्त तात्यासाहेब सोनवणे यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि याच विभागातील समाजसेविका सौ अश्विनीताई लाड आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। आजचा जो कार्यक्रम आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक कुमार आर्किटेक्ट सौरभजी राजेंद्र लाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज संपूर्ण दिवसभरामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर या ठिकाणी आयोजित केला होता आणि प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद याही शिबिराला या ठिकाणी या विभागातील या प्रभागातील सर्व नागरिकांनी दिलेला आहे। एकदा आपल्या सर्वांचे लाडके सौरवदादा लाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आज त्यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होणार आहे आणि नुसता साजरा होणार नसून या ठिकाणी आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आज या ठिकाणी काहीतरी भेटवस्तू अर्थातच या ठिकाणी छत्री वाटप सुद्धा दादांच्या आणि पाहुण्यांच्या शुभास्ते होणार आहे। तत्पूर्वी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तात्यासाहेब सोनवणे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात। आई जगदंबा, छत्रपती शिवराज स्वराज्य रक्षक शंभूराजे आणि सर्वांच्या आशीर्वादाने आणि बहुमताने आज या प्रभागामध्ये निवडून आलेले सर्व आशा राजेंद्र लाड यांचा हा निवडणुकीनंतर बहुमतानंतर तुमच्या आशीर्वादानं पहिला जन्मदिवस आहे। हा फक्त जन्माच्या तारखेनं न मोजता दादांनी सामाजिक सेवा सर्वांना सांगतो की 14 तारखेला फक्त एक बॅनरची पोट पडली आणि 14 तारखेपासून पूर्ण नाक्या नाक्यावर चौकावर सौरव दादा शुभेच्छा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असे संदेश यायला लागले शहरभर आणि त्या संदेशाला मी एक कविता लिहिलेली आहे, सर्वांना जय सेवाला। जीवे तसे तर शौर्य, सर्वांनी लहान असल्यामुळे त्याला आम्ही शौर्य म्हटले माझ्या भाषेमध्ये। बदलापूरच्या चौकात तुझी चर्चा चालते, बदलापूरच्या चौकात तुझी चर्चा चालते, सौरभ आशा राजेंद्र लाड हीच ओळख बोलते। बदलापूरच्या चौकात तुझी चर्चा चालते, सौरभ आशा राजेंद्र लाड हीच ओळख बोलते। लंब्या रेस का घोडा राजेंद्र तथा राजेंद्र घोरपडे यांनी शिवतीर्थावर प्रतिपादन केलं होतं की शौर्या, तू असाच शिवबाच्या स्वराज्यातील मशाल पेटव। ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाऊल झालेल्या भूमीवर कर्तव्य जागव। कुळगाव बदलापूर नगर परिषद 20 मधील लोकप्रतिनिधी सौरभ आशा राजेंद्र लाड, लोकनेते आदरणीय आमदार किसन कत्तवरे यांच्या आशीर्वादाने बदलापूरच्या मातीतून उभा शिवबाचा मावळा, बदलापूरच्या मातीतून उभा शिवबाचा मावळा, सौरभ नाव त्याचं जनतेच्या मनातील आज जन्मोत्सवाचा सोहळा। आशाताई राजेंद्र लाड यांचा युवराज, अश्विनी श्री लाड यांचा लाडका, कुळगाव बदलापूरच्या मातीत विकासाचा दिवा पेटवतो। नगरसेवक पद मिळालं पण माज नाही मनी, रयतेच्या सेवेसाठी स्वतःला झिजवतो। रात्रंदिनी रस्ते गटार पाणी दिव्याची सोय करतो, शिवरायाच्या अष्टप्रधान नीतीने वाट चालवतो। वृद्धाला छत्री आणि निराधारांना आधार, वृद्धाला छत्री आणि निराधाराला आधार, जिजाऊच्या संकटाने माय बहिणीचा सन्मान वाढवतो, नारी शक्तीचा सन्मान करतो। नवनवीन विकासाच्या योजना नगराध्यक्ष सौ रुचिताताई व नगरसेविका सौ ज्योतिताई दारवी यांच्या सहाय्याने प्रभागात राबवतो।
मतदारांच्या विश्वासाचा भगवा तो शिव तीर्थावून भडकवतो. मतदारांच्या विश्वासाचा भगवा तो शिव तीर्थावून फडकवतो. शौर्या, प्रभाग क्रमांक 20 मध्ये नाव तुझं सुवर्णाक्षराने कोरावं. शौर्या, प्रभाग क्रमांक 20 मध्ये नाव तुझं सुवर्णाक्षराने कोरावं. शिवशाहीचा पाईक म्हणून या सुसोहळ्यात मयूर दादालाही जोडावं. मयूर दादालाही जोडावं. जय शिवराय. धन्यवाद माझे साहेब सोनावणे. आणि या ठिकाणी नुकताच त्यांचं आगमन झालं. तुळजा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य सुनीलजी मेणे साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सुचनेमध्ये काल परवापर्यंत आमच्या अंगाचा खेळलेला आणि आज आकाशाला गवसणी घालण्या इतपत कर्तृत्व ज्याने या समाजामध्ये दृढ करत आहे असा तुमचा आमचा सर्वांचा लोकनियुक्त असा आर्किटेक्ट कुमार सौरव लाड याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित असलेले सन्माननीय श्री तात्यासाहेब सोनवणे, महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते, आमच्या जुन्या जाणत्या सहकारी आणि ज्यांच्याबरोबर जेव्हा भारतीय जनता पार्टी इथं बाळसं धरू पाहत होती तेव्हापासून भारतीय जनता पार्टीसाठी आयुष्य वेचणाऱ्या आमच्या श्रीमती सुद्धाताई दातीर आणि ज्यांना तुम्ही भरघोस मताने तुमचा आवाज म्हणून नारी शक्तीला एक वंदन म्हणून ज्यांना नगर परिषदेत पाठवलं त्या उच्च विद्या विभूषित नगरसेविका सन्माननीय ज्योती डार्विन आणि ज्यांनी या प्रभागात सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं बीजारोपण केलं आणि निवडणूक लढवली, अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला, अशा आमच्या वहिनी, तशी माझी भगिनीच, कारण मी शिरगावचा आणि त्याही शिरगावच्या, अश्विनी शिरीष लाड. आणि 2000 साली ज्यांनी निवडणूक लढवून शर्तीचे प्रयत्न केले, एका साध्या घरात राहणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि अवघ्या 18 मतांनी ज्यांचा पराभव झाला, त्या अशा आमच्या खांडेकर मॅडम देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. कारण या मंडळींनी त्या वेळेपासून भारतीय जनता पार्टीसाठी अखंड मेहनत घेतली, प्रचंड मेहनत घेतली, म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या या वृक्षाला ही सत्तेची फळं लागली. तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोच आहे आणि तुमच्या चेहरा, आम्ही चेहरा ओळखतो बरं का, आणि त्या चेहऱ्यातून आम्हाला असं कळतंय की तुम्ही भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आज इथं सौरवला आलेला आहात. सौरवला आशीर्वाद आम्ही अशासाठी मागतो की त्याच्या हातून उत्तरोत्तर चांगली कामं व्हावीत. एक म्हण है ऐसी, जिंदगी में एहसास और अपनेपन का बड़ा काम होता है. जिंदगी में एहसास और अपनेपन का बड़ा काम होता है और जो दूसरों के दर्द को समझता है वही भगवान होता है. आणि जो इतरांच्या दुःखाला, त्यांच्या दुःखामध्ये, सुखामध्ये सगळे येतात हो, पण दुःखाला खांदा द्यायला फार कमी लोक असतात आणि दुःखाला खांदा देण्यासाठी तुमच्यासाठी हा आमचा खांदा समर्थक आजपासून नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून राबतोय तो सौरव लाड आणि त्याच्या जोडीने
सन्माननीय माजी नगरसेवक श्री स्वामी डार्विन यांची कन्या ज्योती डार्विन ही देखील अथक परिश्रम करते, मेहनत करते, गल्ली बोळामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन. मी पहिल्यांदा ज्या वेळेला सौरवनी मला त्याची संकल्पना बोलून दाखवली की काका मला लढायचंय, तर मी म्हटलं सगळेजण निवडणूक लढतात, पराभव किंवा विजय हा ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो आणि तो प्राप्त होतो. आम्ही मेहनत केली, सगळ्यांनी मेहनत केली, पण त्याला एकच सांगितलं की नुसतं नगरसेवक होऊ नकोस, जनसामान्यांमध्ये स्वतःचं एक प्रतिमा तयार कर, स्वतःचं एक असं व्यक्तित्व तयार कर की जेणेकरून लोकांना पुढच्या वेळेस तुला मत मागायला जाण्याची गरजच पडणार नाही. लोक आपणच म्हणतील नाही आमचा एकच शिलेदार आणि आमचा एकच उमेदवार आणि आमचा एकच कणखर वाण्याचा असा हा सौरव. तर सौरवला या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड पसरलेल्या या कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा सर्वांच्या वतीने अनेक अनेक शुभाशीर्वाद देतो आणि उत्तरोत्तर त्याच्या कार्यात प्रगती हो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनीलजी नाईक साहेब. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणच्या उपाध्यक्षा सौ दातार मॅडम यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी दातीर मॅडम यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यावी. आपले उत्सव मूर्ती श्री सौरभ राजेंद्र लाड यांना मी आधी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते व त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती करू दे, राजकीय क्षेत्रात उंच उंच शिखर गाठू दे हे मी त्यांना आशीर्वाद देते. तसेच व्यासपीठावर अश्विनीताई लाड या पण खूप धडपडणाऱ्या कार्यकर्त्या आधी आहेत आणि नंतर नगरसेविकेसाठी ते उभ्या होत्या. तशाच त्यांच्या जोडीला ज्योतिताई डार्विन पण भरपूर काम करतायत. संभाजीनगर, म्हाडा, गोळेवाडी सगळीकडे त्या कुठलंही काम रात्री फोन केला तरी त्या तयार असतात. सौरभ पण तयार असतो, पण कधी कंटाळा करत नाही. दुसरी गोष्ट, मी जेव्हा निवडणूक लागली तेव्हा मला एवढं बरं वाटलं की तरुण तडफदार उमेदवार आपल्याला मिळाले की जे आता ऑनलाईन मध्ये कामं करू शकतात आणि लोकांची कामं भराभर होऊ शकतात. आज त्यांनी जे दाखले वाटप वगैरे शासकीय हे केलंय ते लोकांना सारख्या फेऱ्या मारून मारून पण मिळत नाही, पण त्यांनी इथे सुविधा उपलब्ध केली. 1 दिवसाच्या शिबिरासाठी त्यांनी छान कार्यक्रम आयोजित केला. दुसरी गोष्ट म्हणजे छत्री वाटप. छत्री वाटप म्हणजे लवकरच पाऊस पडू दे असं आपण सांगू की बाबा छत्र्या दिल्या की लगेच पाऊस येऊ दे, म्हणजे दुष्काळ अजिबात राहायला नको, कुठेच नको, ऑल ओव्हर महाराष्ट्र. दुसरी गोष्ट म्हणजे सौरभ बद्दल म्हणाल तर त्याला मी कधी कधी रागवते पण त्याला राग येत नाही. खूप पेशन्स वाला मुलगा आहे आणि म्हणतो मॅडम मी करतो, मी पण कधी असं नाही. आणि कॉल केल्यावर रिटर्न कॉल करतो. दोघंही नगरसेवक आपल्याला असे मिळालेत की जे पूर्णपणे योगदान दिलंय त्यांनी या कार्यामध्ये. कुठेही त्यांनी हलगर्जीपणा केला नाही. कोणतंही सामान्य माणूस असू दे त्याचं पण ते निराकरण करतात. आणि आजचा हा कार्यक्रम त्यांनी केला प्रभाग नंबर 20 मधनं, ते मला खूप बरं वाटलं की काही ना काहीतरी धडपड या दोघांची चालू आहे आणि त्यांना तुम्ही सहकार्य केलं, मतं देऊन देऊन सहकार्य केलं, त्याबद्दल आधी तुम्हाला धन्यवाद. कारण मी प्रत्येक घरोघरी जाऊन सांगत होते की तरुण मुलं आहेत, नवीन आहेत, पण चुकले तर तुम्ही पण बोला आणि माझ्याजवळ कंप्लेंट करा, मी त्यांना धरून आणून उभी करीन. एवढा विश्वास मी त्यांना दिला, पण तसा विश्वासाला पात्र ते दोघंही ठरले आणि तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे आज त्यांना कार्यक्रम करायची आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण करायची संधी मिळाली. परत एकदा सौरभ, तुला परत एकदा यांच्या वतीने सांगते की कुठेही आपण कमी पडायचं नाही, जिथे कमी तिथे आम्ही अशी उक्तीप्रमाणे आपण लगेच धावून जायचंय. आश्वासनं द्यायची नाहीत, कारण राजकारणात सगळे म्हणतात आश्वासनं देतात फक्त, एकदा निवडून आले की 5 वर्ष आश्वासनं, तसं नाहीये.
प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी ते स्वतः उभं राहून स्वच्छता असू दे किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू दे ते स्वतः उभं राहून करतात. प्रत्येक प्रभागात लक्ष असतं. त्याप्रमाणे जर आपल्याला नगरसेवक लाभलेत तर असेच पुढे 5 वर्ष सुद्धा अजून लागू दे, अजून वरवर उंच उंच शिखर गाठू दे, हे मी त्यांना आशीर्वाद देते. धन्यवाद. धन्यवाद नाझीर मॅडम. अनेक सारे आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक यांच्यावरती या ठिकाणी होतोय. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय सर्वांनी माजी नगरसेवक प्रकाशजी धोत्रे आपले मनपूर्वक स्वागत आणि स्वामीशेठ दारवीन आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. यानंतर या ठिकाणी आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या याच प्रभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका ज्योतिताई दारवीन यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम त्या ज्येष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. सुनील मेने, तात्यासाहेब सोनावणे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नाझीर मॅडम आणि इतर ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांनाच खूप चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सौरभसाठी असं बघा असं हां. आणि आज सौरभच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याला मी खूप खूप आशीर्वाद देते की तो असंच त्याचं जे कार्य चालू आहे असंच तो चांगलं कार्य करू दे आणि नेहमीच सर्वांकडून भावा भेटू दे. तर तुमचं हे जे सपोर्ट आहे तर हे नेहमीच त्याच्यासोबत राहू देत. आणि माझा छोटा भाऊ आहे तर मला खूप आनंद होतो आहे की आजच्या दिवशी त्याने हे कार्यक्रम ठेवला आहे. तर छोट्या भावाने काहीतरी चांगलं केलं तर ताईला नक्कीच आनंद होतो. तर सर्व लोकांसाठी जे दाखल्याचं त्याने शिबिर ठेवलं आहे तर जे बाहेर आपल्याला पैसे देऊन एवढं धावपळ करायला लागतो. डोंबिवलीला तो आता ऍडमिशन सुरू झाले स्कूलचे, तर स्कूल्स चालू झाले तर बऱ्याच लोकांना डोंबिवली सर्टिफिकेट असो तर बरेच दाखले त्यांना भेटणं अवघड होऊन जातं. तर ते या शिबिराच्या माध्यमाने त्यांना भेटलं आहे. तर मला त्याचा खूप आनंद होतोय की आपल्या वॉर्डच्या लोकांना आपण कुठेतरी सहाय्य करतो आहे आणि त्याचं समाधान आम्हाला भेटतो. तर असंच चांगले शिबिर आम्ही राबवत राहू. आणि हे छत्री वाटपच्या माध्यमाने ज्येष्ठ नागरिकांना जे सन्मान भेटतोय तर त्याच्यासाठी आमच्या मनाला कुठेतरी समाधान भेटतं आहे. तर सौरभ असेच चांगलं कामं करत राहा आणि तुला खूप खूप शुभेच्छा. या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी पाले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यावी. आता एक शीघ्र कविता केली. माझं नाव प्रदीप पाले, मी संगीत समीक्षक आणि पत्रकार. भाजपाचे तरुण तडफदार सौरभ आहेत नेते. भाजपाचे तरुण तडफदार सौरभ आहेत नेते. निवडणुकीत नेहमी ते जिंकते. त्यांचे नावच आहे सौरभ. त्यांचे नावच आहे सौरभ. आज आपण करूया त्यांच्या गुणांचा गौरव. उत्तमोत्तम कामगिरी तुमच्या हातून घडो. तुम्ही नेहमी असेच निवडणुकीत निवडून येवो. आज तुम्हाला उत्तम आयु आरोग्य लाभो ही करतो इच्छा. आणि तुम्हाला आज वाढदिवसाच्या देतो शुभेच्छा.